नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टची जी फर्स्ट ॲन्सर की आहे ती आलेली आहे. वेबसाईटवर प्रसिद्धसुद्धा झालेली आहे आणि त्यामध्ये तुम्ही ॲन्सर कसे चेक करायचे आहेत, तुमचा स्कोर कसा चेक करायचा आहे, ती सगळी माहिती आपण पाहणार आहोत. आणि ह्या ॲन्सर की डायरेक्ट डाउनलोड मी करून दिलेले आहेत. VAJ अकॅडमी नावाचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर. तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट डाउनलोडसुद्धा करू शकता. तर सगळी माहिती आपण व्यवस्थित पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी पहा, आपलं जे VAJ अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे ना, त्यावर मी बॉम्बे हायकोर्ट क्लर्क ॲन्सर की आणि बॉम्बे हायकोर्ट चालक ॲन्सर की दिलेली आहे. त्याच्यावर टच केलं की डाउनलोड करून तुम्ही चेक करू शकता. ते कसं चेक करायचं तेही आपण पाहणार आहोत. परंतु आता पिऊनचे ॲन्सर कीचं काय ते आपण वेबसाईटवर जाऊन डिटेल्समध्ये पाहूयात. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी पहा, ही जी आपली अधिकृत वेबसाईट आहे बॉम्बे हायकोर्टची, तर याच्यामध्ये क्लर्क नावाचं जे पद आहे, त्याची ॲन्सर की इथं त्यांनी खाली पहा, सर्वात खाली दिलेले आहे ॲन्सर की. इथं दिलेली आहे आपल्याला कशाची, क्लर्क या पदाची. त्याच्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हर याची जी ॲन्सर की आहे, इथे जर आपण खाली गेलो सर्वात खाली, तर या ठिकाणी दिलेली आहे पहा ॲन्सर की. आता आपण पिऊन, हमाल आणि फराश हे जे पद आहे त्या पदाच्या ॲन्सर कीचं त्यांनी काय दिलं आहे ते पाहूयात. तर हां, इथे पहा हे पद आहे पिऊन, हमाल आणि फराश. तर त्याच्या खाली पाहूयात आपण ते सेंटर वगैरे हे तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे सर्व. तर इथे पहा पिऊनची ॲन्सर की अजून त्यांनी दिलेली नाही, म्हणजे अजून अपलोड झालेली नाही. तर पिऊनची ॲन्सर की मे बी उद्याच्याला अपलोड होईल. ती जशी अपलोड होईल तशी आपलं VAJ अकॅडमी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर येऊन जाईल. तिथे तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि मग तिथून तुम्ही चेक करू शकता. आता ॲन्सर की चेक कशी करायची ना ते आपण पाहूयात. तर या ठिकाणी पहा, बॉम्बे हायकोर्ट क्लर्कची ॲन्सर की समजा आपण पाहूयात. ती जर आपण ओपन केली तर अशा पद्धतीनं PDF ओपन होईल. मग PDF ओपन झाल्यानंतर काय करायचं माहीत आहे का, परीक्षेमध्ये तुम्हाला जो क्वेश्चन पेपर भेटलेला आहे ना ते 4 सेट आहेत पहा. तर त्याच्यावर सुरुवातीलाच त्यांनी दिलेलं असतं की तुमचा सेट A आहे, B आहे, C आहे का D आहे. समजा तुमचा क्वेश्चन बुकलेट जर A असेल तर तुम्ही काय करायचं आहे, जी कार्बन ॲन्सर की तुम्हाला दिली ॲन्सर शीट OMR ॲन्सर शीट दिलेली आहे की नाही, तर हे जे एच्या खाली दिलेलं आहे, तुमची जर A असेल तर तुम्ही काय करायचं आहे की एच्या खाली जे दिलेलं आहे, या एच्या खाली म्हणजे 1 नंबरला D, 2ला D, 3ला A, 4ला D, 5ला B अशा पद्धतीनं. जर तुमचं B असेल तर 1ला C, 2ला B, 3ला B, 4ला D, 5ला C अशा पद्धतीनं. जर तुमचा क्वेश्चन पेपर C असेल तर हे 1 नंबरचं C, 2 नंबरचं A, 3 नंबरचं A, 4 नंबरचं B, 5 नंबरचं D. आणि जर तुमचा क्वेश्चन पेपर D असेल तर सेम याच पद्धतीनं 1 नंबरचं मग D येईल, 2 नंबरचं D, 3 नंबरचं A, 4 नंबरचं D, 5 नंबरचं C अशा पद्धतीने येईल. तर असे 90 प्रश्नांचं त्यांनी काय केलेलं आहे, तर या ठिकाणी ॲन्सर दिलेले आहेत पहा. यामध्ये काही ॲन्सर चुकीचे पण असू शकतात. त्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी ते काहीतरी उपाय करतील. मग ऑब्जेक्शन घेतल्यानंतर सेकंड आणि रिवाईज अशी ॲन्सर कीसुद्धा प्रसिद्ध होईल. तर अशा पद्धतीनं तुम्ही चेक करा आणि तुमचा जो काही स्कोर आहे तो कमेंटमध्ये सांगा. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.